तैसा निर्मातीचा दीपो सर्वथा नेने कुंभो तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपी योग युक्तो. वा 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 तात्या, अरे कालचं प्रवचन लय तुझ्या डोक्यात घुमत आहे. अरे अर्थात महाराजांनी रसपूर्वक आणि भावगर्भच विवेचन केलंय तिथं. अर्थातच गणपा, अरे तुला सांगतो, माऊलींचे अमृतात आलेले जे शब्द आहेत ते अंगावरती रोमांच आणि मनामध्ये भक्तिमय भक्तिभावना उत्पन्न करतात. तात्या, अहो हे माऊलींनी योगाच्या वर्णनासाठी म्हटलं असलं तरी हे प्रत्येक क्षेत्राला लागू होतं. म्हणजे तो विद्यार्थी असो, शास्त्रज्ञ असो, का शेतकरी असो, आत्मविश्वासाने आपल्या ध्येयाकडे प्रत्येक टाकलेलं पाऊल आपल्याला भक्कमपणा देतं. आणि हेच तत्व पिकाला पण लागू होतं. लाख मोलाचं बोललाय सदा. कालच आपण जमिनीच्या पूर्व मशागत आणि पूर्व तयारीमध्ये खोलवर बोललो. आता हेच तत्व जर प्रत्येक शेतकऱ्याने जर अवलंब, इथंच आपण अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. तात्या, अहो आपण मागे बघितलं की उत्पादनासाठी हंगामानुसार जातीच्या निवडीचं महत्व पाहिलंय आपण. आता तेवढंच आणि किंबहुना किंचित सरस असं महत्व आहे, ते म्हणजे त्या जातीतल्या दर्जेदार बेण्याचं. बेनं हे शुद्धतेचे खात्री असलेलं पाहिजे. बेनं मळ्यातलं पाहिजे. 9 ते 10 महिन्याचं असलेलं पाहिजे. रसरशीत डोळ्याची सुप्तावस्था अबाधित असलेलं पाहिजे. आता बघा, हे सगळं असलं पण काही शेतकरी काय करतात, याच ठिकाणी शॉर्टकट मारतात आणि फसतात. आता बघा, थोडे पैसे, थोडा वेळ आणि थोडं श्रम हे सगळं वाचवायच्या नादात पुढं वाढलेला खर्च आणि त्यांचं घटलेलं उत्पादन सगळं पदरात पाडून घेतात. हे साधा, अरे हे म्हणजे असं झालंय, आज साखरपुडा, उद्या लग्न आणि परवा घटस्फोट. हे काय अति गाईन संकटात नाही. शंभू तात्या, काय मार्मिक उदाहरण दिलं बघ. आज तुमच्या उपमेला तोडच नाही बघ. तात्या, बियाण्याची जशी शुद्धता, वय, बियाण्याचा रसरशीतपणा, सर्वात महत्वाचं म्हणजे डोळ्याची सुप्त अवस्था ही अत्यंत महत्वाची असते. त्याचप्रमाणे बियाणे मळ्यातील लागवड, त्यामुळे रोप तयार करायचे, याच्यासाठी महत्वाची गोष्ट अशी आहे की बेणं तोडण्याची पद्धत सुद्धा महत्वाची आहे. तात्या, अहो अशा ऊसाचे तळातील जास्त पक्क आणि फुगलेले जे काही असतात ना, आणि शेंड्याकडचे फार कोवळे असे 1-2 डोळे घ्यायचेच नाही. म्हणजे काय की बाकी डोळ्यावरील पाचट कोयत्याने हळुवारपणे कापायचं आणि डोळ्याच्या 1 इंच जागा ठेवून धारदार कोयत्याने तोडायचं. म्हणजे नैसर्गिक प्रेरणेने डोळ्याला खालच्या बाजूने जोम आणि अन्न पुरवठा होतो. आता तोडताना ऊस कुठेही फाटणार नाही याचा आपण दक्षता घ्यायला पाहिजे. आता ही बेणं तोडण्याची प्रक्रिया फार तर 12 ते 24 तास आधी करायची, म्हणजे बेणं शिळ होत नाही. आणि लागवड करताना आणि रोप तयार करताना ज्याचे डोळे खराब झालेले असतील ते डोळे बाजूला काढायचे. तात्या, महत्वाचं म्हणजे आपल्याला जास्त रोप जर कमी जागेत तयार करायचं असेल तर यंत्राच्या साहाय्याने ऊसाचा डोळा काढून घ्यायचा आणि तो कोकोपीट मध्ये किंवा ट्रे मध्ये चांगले रोप आपण तयार करू शकतो. आणि जो उरलेला ऊस आहे तो आपण जनावरांसाठी वापरू शकतो, खाण्यासाठी. खरं पाहता प्रत्येक शेतकऱ्याचं 100 टन उत्पादन हे ध्येय पाहिजे. पण अशा शेतकऱ्यांनी शास्त्रीय बारकावे ध्यानात ठेवून जर आपलं नियोजन केलं तर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे आपला उत्पन्न निष्कंप होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे एखादा स्थितप्रज्ञ योगासारखं आपलं ऊस उभा राहील. तात्या, मी काय सांगितलं कळलं ना? आता बघा तात्या, मला लय ताण लागले. आता काय करू, आपण थोडं पाणी पिऊ आणि बाकीची चर्चा आपण नंतर करू. आलं लक्षात? बरोबर, चला मी निघतो आता. महाधन